अध्यक्षांसह सर्व मान्यवर जेनझी धरून थोडंसं जरा ऑड वाटतं की तुम्ही पुढे पाहिजे होतं आणि आम्ही मागे पाहिजे होतं वगैरे वगैरे. पण आलात तुम्ही. थोडा असं आम्हाला अजूनही वाटतं की तुम्ही जरा आमचं ऐकायला पाहिजे. मोर्चा काढला आणि बदल तुम्ही घडवला, पण प्रश्न अजून खोलात जाऊन समजून घ्यावा आणि ते नक्कीच करू शकतात, कारण प्रश्न ते विचारतायत हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ह्या विषयाबद्दल जर बोलायचं झालं ना, तर मला वाटतं नीट हे आजच्या फेल्युअरचं खूप मोठा सिम्बॉल आहे. आणि नीट हे आपल्यामध्ये खास करून मध्यम वर्गामध्ये पसरलेल्या अंधश्रद्धेचा एक मोठा सिम्बॉल आहे. कुठली अंधश्रद्धा आहे? जी अंधश्रद्धा तुम्हाला याच्यात दिसते ना, एक देश एक इलेक्शन, एक देश एक पक्ष, एक देश एक नेता, ही खूप मोठी अंधश्रद्धा आहे आणि याचा वाहक जो आहे हा मिडल क्लास राहिलेला आहे. मी याच्यावर येतोय की संघराज्य पद्धतीवर नीट कसा आघात करते त्याच्यावर. आपण हे विसरून गेलोय की भारत हा एक खंडप्राय देश आहे आणि प्रत्येक राज्य वेगवेगळं आहे आणि त्या राज्याच्या कॅपॅसिटीज वेगळ्या आहेत. हे असताना सगळ्यांनी एकाच परीक्षेमध्ये बसावं हा आग्रह कशासाठी? बरं, तो आग्रह तर धरला, पण ते करता येत नाहीये हे वारंवार सिद्ध होत आहे. पण तरीही परत तोच प्रयत्न आपण करणार आहोत आणि खात्रीपूर्वक मी लिहून देतो की हा नवीन कायदा आल्यानंतर सुद्धा नीटचे पेपर फुटतील. कदाचित हे सरकार असं करेल की फुटलेल्या पेपर फुटीला प्रसिद्धी देणार नाही, ही शक्यता होणं जास्त आहे. मी हे का म्हणतोय तर भारत विविधतेने आहे ना. तमिळनाडू हे वेगळं राज्य आहे. मला तमिळनाडू विषयीचा भाग दिलेला आहे. महाराष्ट्र वेगळं आहे आणि उत्तर प्रदेशही वेगळा आहे. आणि मला खरंच वाटतं आणि अनेकांना अलीकडे महाराष्ट्रात वाटतं की आपण ना उत्तरेच्या नादी लागू नये, आपण दक्षिणेकडे जास्त बघायला हवं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सरासरी वयोमान किती आहे, शिक्षण कसं आहे, आरोग्य कसं आहे, हे दक्षिणेचं जास्त आहे आणि उत्तरेचं नाहीये. आणि महाराष्ट्र कुठे आहे? तो कुठेतरी मध्ये आहे, पण काळजी ही वाटते की तो उत्तरेकडे सरकायला लागलेला आहे. नीटचा पहिला विरोध हा जो झाला हा तमिळनाडूमध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये तो विरोध झाला नाही. हे धोकादायक आहे, कारण जी समज आज तमिळनाडूची आहे ती महाराष्ट्र गमावून बसलाय काय असं वाटतंय. तो महाराष्ट्र की जिथे फुलेंनी मांडणी केली होती की विद्येविना गती गेली. आता सावळे सरांचं त्याच्या आधीच्या दोन्ही वक्त्यांचं कुटेसर आणि मच्छिंद्रचं ऐकताना हा संवाद बाहेर कुठेही तुम्हाला दिसत नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे आणि हे शक्य आहे. म्हणजे सावळे सर म्हणत होते की आणि कुटेसर आहे की वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला इव्हॅल्युएशन करता येईल का? सावळे सरांचा एक शब्द होता की त्या मुलाचं लोकेशन आपल्याला ठरवता येईल का, तो कुठल्या परिस्थितीमधला आहे. याचं मला वाटतं सगळ्यात छान उदाहरण सर जेएनयू आहे. जेएनयूची जी बुद्धिमत्ता आहे ही आज सगळ्या जगाला माहित आहे. तुम्ही किती जरी तिरस्कार केला ती जेएनयूचं रँकिंग हे जास्तच आहे आणि तिथली सर्व मुलं ही अशी धारदार आहेत. हे जेएनयूचं सिलेक्शन जे आहे ते एमसीक्यू बेस्ड मेरिटवर नाहीये. ते आयडेंटिफाय करतं की तो कुठला आहे, काय आहे, त्याच्याप्रमाणे ते वेटेज दिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे ते होतं. पण आपण त्याच्याकडे सरकत नाही आहोत. दुसरं एक जी गोष्ट आहे जी तमिळनाडूने म्हटलं की आम्ही का ऍक्सेप्ट करावं तुमचं नीट. आणि जे तमिळनाडूने म्हटलं होतं ते 2011ला गुजरातचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पण म्हटलं होतं. ही पुस्तिका खरंच वाचा, 20च रुपये किंमत आहे, पण हा प्रश्न समजून घ्या. त्यावेळेस गुजरातने विरोध का केला तर त्यांचं म्हणणं होतं की हे केंद्राचं आक्रमण आहे, आम्हाला आमचं ठरवू द्या. नरेंद्र मोदींच्या अनेक गोष्टींशी मी असहमत आहे, पण याच्याबद्दल मी सहमत आहे, फक्त ते त्यांचं टिकलं नाही पुढे. ते का? महाराष्ट्राचं एसएससी बोर्ड कुठे आहे सांगा ना. एसएससी बोर्डाच्या याच्यामध्ये मुलं जात नाहीत, मग महाराष्ट्र बिंडोक आहे का? महाराष्ट्राचं एसएससी बोर्ड राहू शकत नाही का?
सीबीएसई सगळ्यात चांगलं हे डोक्यात केव्हा गेलं आणि का गेलं, त्याच्याविषयीचे प्रश्न विचारले पाहिजे हे पण आपण विसरून गेलो. म्हणजे ही सगळे जे स्टेट बोर्ड आहे ते खतम करण्याचं काम हे या नीट सारख्या परीक्षांमुळे होते, म्हणून तामिळनाडूने त्याला विरोध केला. तामिळनाडूमध्ये एक गाजलेली जी केस आहे ती एस अनिता या मुलीची गाजलेली केस आहे आणि या पुस्तिकेमध्ये पण दिलेलं आहे. त्या मुलीने 2017 साली आत्महत्या केली. तिचं बॅकग्राऊंड काय होतं, ती 17 वर्षाची होती, ग्रामीण भागातली होती. तिला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1200 पैकी 1173 मार्क मिळालेले होते. म्हणजे ते मला वाटतं 90%च्या 80-85-90% आहे. आणि नीट परीक्षेमध्ये तिला 720 पैकी फक्त 86 मार्क मिळाले, 12.33. आणि तो शॉक तिला एवढा होता आणि तिचे स्वप्न होते मेडिकलला जायचे, ते सगळं उद्ध्वस्त झालं आणि तिने आत्महत्या केली. अनेक प्रश्न आहेत ना, तिला बोर्डामध्ये एवढे मार्क मिळाले, नीटला नाही मिळाले, मग कुठली परीक्षा योग्य आहे? विचार व्हायला हवा ना. विचार आपण केला नाही. ती कोचिंग मध्ये नेत नाही. आणि एमसीक्यूचं फुटे सरांनी सांगितलं की ती किती इनॅडिक्वेट आहे. एमसीक्यूची गरज आहे का? हो आहे, काही प्रमाणामध्ये आहे, पण सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन जे होतं ते एमसीक्यू मधून होत नाही. जीआरई नावाची जी परीक्षा आहे, मला अनेक वेळेस कुतूहल याचं वाटायचं की अरे फार्मसीचा मुलगा बसतो, मेडिकलचा बसतो, इंग्रजीचा बसतो, आणि ती परीक्षा कशावर आहे? फार्मसीवर नव्हती. ती काही मूलभूत आहे, म्हणजे लँग्वेज लिंग्विस्टिक आहे, वर्बल आहे, क्वांटिटेटिव्ह आणि अनालिटिकल आहे, की पॅरा वाचा आणि त्याच्या खालची प्रश्न उत्तर तुम्ही द्या. तर हे मूलभूत मूल्यमापन जे आहे हे एमसीक्यूने पूर्ण घालून टाकलेलं आहे. आणि आपण इतके बधीर अंधश्रद्धा झालेलो आहोत की ती चुकीची आहे का हा प्रश्न सुद्धा आपण विचारला नाही. आणि आजही आपण फक्त राजीनाम्या भोवती फिरतोय, त्याच्या खोलामध्ये जात नाही. आणि वी लिव्ह इन लॉट ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. आणि ते कॉन्ट्राडिक्शन्स कसे आहेत? स्किल इंडिया सगळ्यांनी ऐकलंय ना. काही जण प्रेमात आहेत, काही विरोधात आहेत, विरोध करण्याच्या प्रेमामुळे असलेला विरोध आहे, वगैरे वगैरे. पण स्किल इंडिया एकीकडे तुम्ही म्हणत असताना 11वी-12वी नीटने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे, हे वास्तव आहे ना. सगळीकडे टायअप क्लासेस आहेत. दादा भुसेही काही बोलत नाहीत, शिक्षण खातेही काही बोलत नाहीत. ज्युनियर कॉलेज अस्तित्वात आहेत का? नाहीयेत. अगदी वास्तव आहे ते. मग ज्युनियर कॉलेज नकोच का या शिक्षण व्यवस्थेमध्ये? ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही गेलेलो आहोत. मी सायन्स स्ट्रीमचा आहे, मला अर्थवॉर्मचं डिसेक्शन अजूनही लक्षात आहे. फिजिक्सचा रेझोनन्सचा एक्सपेरिमेंट मला माहित आहे. आणि त्या 11वी-12वीचे जे प्रॅक्टिकल्स केले ना, त्याच्यातून मला जे स्किल्स आले ना, त्याच्यातून नंतर मी फार्मसी केलंय. 11वी-12वीच्या लॅबोरेटरीज उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे काय केलं आपण? स्किलिंग केलं का डिस्किलिंग केलं का स्किलला फ्रीज केलं? चर्चा आहे कुठे? कुठेही नाहीये. आणि ही मुलं ज्यावेळेस आमच्या व्यावसायिक याच्यात येतात, ती लॅबमध्ये आता उभी राहत नाही. तो परिणाम प्लेसमेंटला पण येतो की सर रेग्युलेटरी मधला जॉब ज्या तो कम्प्युटरवर आहे, लॅब मधलं काम मला करायचं नाहीये. नुकसान कोणाचं आहे? नुकसान पूर्ण देशाचं आहे. चीनकडे बघा. चीन तुमच्या अनेक पटीने पुढे गेलेला आहे. तुमच्या बरोबरच होता स्वातंत्र्यपूर्व काळात. पेटंट्सची एक आकडेवारी याच्यात दिलेली आहे. तुमच्यापेक्षा 27 पट जास्त पेटंट्स आज चीनचे आहेत. तुम्ही ChatGPT आणलं, त्यांनी डीपसीक आणलं, कारण तेवढं संशोधन ते त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. का केलेलं आहे? तर शिक्षणाचं सार्वजनिकीकरण त्याच्यामध्ये आहे. अमेरिका भांडवलशाही देश आहे, पण शिक्षण खाजगी याच्यावर सोडलेलं नाहीये. भारत हा एक असा विचित्र देश आहे की आपण शिक्षणासारखा भाग सुद्धा खाजगीकरणावर सोडून दिलेला आहे. त्यामुळे हा जो नीट जो आहे प्रकार, हा बाजारू व्यवस्थेमुळे आलेला आहे, त्या शिक्षणाच्या खाजगीकरणामध्ये आलेलं आहे. हे आज न उद्या तुम्हाला बघावं लागेल. मुकुंद दीक्षितांनी फिनलंडचं उदाहरण दिलं आणि आता त्या आदिवासी मुलाचं उदाहरण सावळेसर देत होते की जो पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आणि ते स्किल आहे, त्याचं इव्हॅल्युएशन फिनलंडमध्ये जरूर होईल.
आणि त्यामुळे फिनलँड हा अतिशय कमी लोकसंख्येचा देश आहे. मला वाटतं कदाचित नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा मिळूनही लोकसंख्या त्याची नाही आहे, पण टेक्नॉलॉजीमध्ये मोनोपॉली आहे आणि विद्यार्थी सुद्धा आनंददायी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे काहीतरी खूप बिघडलेलं आहे आपलं, हे मला वाटतं आपण मान्य करायला हवं आणि ते दुरुस्त करायला हवं. या मलमपट्ट्यांनी होणार नाही. प्रॉब्लेम काय झाला की शिक्षण हे स्टेट लिस्टमध्ये होतं आणि आणीबाणीच्या काळामध्ये ती पण एक अंधश्रद्धा होती इंदिरा गांधींची, सेंट्रलायझेशनची. आणीबाणीमध्ये ते तुम्ही कन्करंट लिस्टमध्ये आणलं, म्हणजे राज्य आणि केंद्र दोघांच्या अखत्यारीमध्ये, आणि आता केंद्र त्याचा पूर्ण ताबा घेतोय. त्यामुळे नीटला तामिळनाडूने विरोध केला, पण तो विरोध सुप्रीम कोर्टात टिकत नाहीये, कारण घटनेमध्ये तसं झालेलं आहे. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याचं हे मोठं फेल्युअर आहे, आपण त्याच्यावर बोलतच नाहीये. नीट म्हणजे फक्त धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा नाहीये, ते महत्वाचं होतं, पण नीट हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं फेल्युअर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते जे सेंट्रलायझेशन आहे त्याच्यातून मला वाटतं आपण बाहेर यायला पाहिजे. तर हा सगळा जो प्रवास आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. हा मला वाटतं आपण वाचावा, आणि आज मंचाचा जो उद्देश होता तो हाच होता की हा प्रश्न खोलात जाऊन आपण समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर ही जी सगळी जी ताकद आणि शक्ती उभी राहिलेली आहे त्याच्यामधून शेवटी हाताला काय लागलंय, तर एक राजीनामा हा खूप महत्वाचा होता. तुम्ही वाकवलंय त्यांना की 12 वर्ष, आणि ते कुठल्या पक्षाचा हा मुद्दा नाही, पब्लिक अकाउंटेबिलिटी एस्टॅब्लिश झालेली, हे महत्वाचं आहे. पण त्याच्या बियॉन्ड जे डीप थिंकिंग आहे, तमिळनाडू करू शकतंय, महाराष्ट्र नाही करत आहे, उत्तरेचा तर काही गंधच नाही असं माझं जाहीर म्हणणं आहे. तर आपण विचार करायला लागलं पाहिजे आणि त्या विचार करण्यातून शिक्षण व्यवस्था आपण सुदृढ करायला पाहिजे. कारण तसं जर नाही केलं तर विकसितच्या वगैरे गप्पा सोडा, पण इथल्या सर्व माणसांना चांगलं जगता येणं, आनंददायी जगता येणं, याच्यासाठी आपल्याला विचार करणारा समूह व्हावं लागेल. म्हणजे ह्या आत्महत्या फक्त हिमनगावरचे टोक आहे. मुलं प्रचंड स्ट्रेसमध्येही आहेत आणि ते बिनडोकही आहेत. याच्यासाठी म्हणतो की ही सगळी जी मुलं आहेत ना, याच्यातल्या एकाने पण नीट नाही दिलेली, आणि नीट दिलेली आहेत ना ती इथे एक पण नाहीये, कारण त्यांचा विचार करण्याची क्षमता ही पूर्णपणे कुंठित झालेली आहे. त्यांचं शिकणं फक्त कोचिंग क्लासेसमध्ये आहे, आणि हे महा डेंजरस आहे समाजासाठी. तुम्ही त्यांना मैदानं नाहीयेत, त्यांना गॅदरिंग नाहीये, त्यांना काहीही नाहीये, त्यांना बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे चिकित्सकाने बघायचं नाहीये. हे समाज म्हणून अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे ह्या केंद्रीकरणाच्या अंधश्रद्धेमधून आपण बाहेर यायला पाहिजे, आणि पर्याय अनेक आहेत, ते पॉसिबल आहेत, ती विकेंद्रित आहेत. हे लक्षात घेतलं तर मला वाटतं याची उत्तरं आपल्याला सापडतील. पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार करणं, आणि सावळे सर जे सुरुवातीला म्हटले, मार्क्सने जे म्हटलं होतं, विचार आणि त्याला कृतीची जोड देणं, हे केलं तर बहुतेक आपण यामध्ये फरक नक्की पाडू शकू. धन्यवाद. स्मृती कार्यक्रमात हे जे पुष्प होतं आणि त्यासाठी आलेले जे सगळे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांनी फार सुंदर प्रकारे या विषयांची मांडणी केली. गंमत अशी आहे नीटची की ती सेंटर ती इम्प्लिमेंट करते, परंतु त्या नीटला अपेअर होण्यासाठी जे क्वालिटी एज्युकेशन ते म्हणतात, तथाकथित क्वालिटी एज्युकेशन, हे खालपर्यंत मिळतच नाही. ती जी क्वालिटी त्यांना जी पाहिजे ते मुद्दामून आम्ही त्यांना म्हणतो की त्यांनी मुद्दामून ते क्रिटिकल थिंकिंग करून ठेवलेलं आहे. सरांनी जसं म्हटलं की मुठ्ठीभर लोक की त्या शिक्षणाचाच फक्त लाभ घेऊ शकतात. आणि यांनी काय केलं, अजून एक गंमत, हे करत असताना त्यांनी 50% कॉलेजेस प्रायव्हेट करून टाकले. सर, एक फार मोठी म्हणजे एक वेगळंच त्याचं एक राजकारण आहे ते. आणि या 50% जे प्रायव्हेटलायझेशन झालेले आहे मेडिकल कॉलेजचे, त्याच्याही मधले 40% डीम केलेले आहेत. म्हणजे जिथे बाकीच्यांना वावच नाही आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच तिथे शिकायचं. म्हणजे परत मुठ्ठीभर लोकांनाच त्या शिक्षणाचा फायदा कसा पोहोचेल, हा त्या प्रकारे त्यांनी तो घाट घातलेला आहे. अजून एक गंमत आहे त्याच्यामध्ये की एक त्यांनी फार असं सुंदर रूप तयार केलेलं आहे की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना आम्ही नाही का लोन देऊ, शिक्षणाचं लोन देऊ. आणि जेव्हा ते मुलं लोन द्यायला जातात तेव्हा कळतं की त्या आई वडिलांकडे पैसा असेल तरच तुम्हाला लोन मिळेल. ही एक फार मोठी अजून म्हणजे अशी
विचित्र हे आहे की म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी शोषण व्यवस्था कशी निर्माण करायची आणि मुठ्ठीभर लोकांनाच कसा त्याचा हे मिळेल, हा एक वेगळ्या प्रकारचा घाट आहे. तर जसं आता वाघ सरांनी सांगितले, फार महत्वाचा विषय आहे की आपण डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे आणि तिथल्या तिथल्या आम्ही नेहमी म्हणतो मेडिकलच्या प्रोफेशनलमध्ये देखील जो पेशंटचा प्रॉब्लेम आहे तो देखील नीड बेसमुळे नाही आहे. नीड बेस असेसमेंटच होत नाही. एका ठिकाणी सेंटरमध्ये एसी मध्ये बसून पॉलिसी बनवली जाते आणि ती इम्प्लिमेंट करायला जातात, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत तसंच इम्प्लिमेंट व्हावं असा त्यांचा जोर असतो. तर मला असं वाटतं की झेनझीने जो प्रयत्न केलेला आहे फार महत्वाचा आणि मोठा प्रयत्न आहे, पण या सिस्टीमसाठी फार दीर्घकाळ लढाई लढावी लागणार आहे. सर, मला ही संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. मंचावर उपस्थित समस्त मान्यवर तसेच उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी श्रीधर देशपांडे यांना अभिवादन करतो आणि माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव अक्षय जाधव, मी LLB सेकंड इयरचा स्टुडंट. आता सांगायचं गेलं नीट एक्झामबद्दल, तर ह्या नीट एक्झामचा तर मी विक्टीम नाही, परंतु JEE आणि नीट ह्या दोन एक्झाम होतात. JEE म्हणजे इंजिनिअरिंगसाठी होते आणि नीट म्हणजे जे मेडिकलला जातात त्यांच्यासाठी होते. जेव्हा मी 2014ला सायन्सला होतो तेव्हा प्रथमतः महाराष्ट्रामध्ये JEE आणि नीट ही एक्झाम झाली. माझ्या मते तरी, खरं आहे की खोटं आहे हे मंचावर उपस्थित विचारवंतांनी सांगावं. तर मी होतो खेड्यातला म्हणता येणार नाही, गावातला मराठी मीडियममध्ये शिकलेला आणि सायन्सला ॲडमिशन घेतलेलं. तर सायन्सचं ॲडमिशन घेऊन बऱ्यापैकी मी ग्रुप क्लिअर केला माझा PCMचा. 300 पैकी काहीतरी 199 की 200 मार्क मी घेतले होते, परंतु JEE मध्ये माझी दांडी उडाली. तिथे मात्र मी काही पाहिजे तसं यश घेऊ शकलो नाही. त्यावेळेस 360 मार्काचा पेपर होता, अवघे 12 मार्क मी मिळवले, ॲडमिशनची बोंबाबोंब लागली. तर माझं म्हणणं असं आहे की सेंट्रलने जो सर्व विचारवंतांनी प्रश्न मांडला की राज्यावरती का बरं एखादी एक्झाम लादावी, राज्याने ठरवावं की आपल्याला कोणती एक्झाम घ्यायची आहे. पहिले CET होती, अचानक तुम्ही नीट म्हणता आणि ती कंपल्सरी करता, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे एक तर सरकार पण नाही आहे नीट आणि हा जो पेपर आहे नीट तो पण नाही आहे नीट, म्हणजे सगळीच बोंबाबोंब आहे. त्यात लोकांना आलाय सरकारचा वीट आणि त्यात सरकार वागतंय खूप धीट, अशी गंमत या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. एक, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, हा तर जेनजीचा विजय होता, तो विजय महोत्सव आपण केला, परंतु हा प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की हा प्रश्न आपण समजून घेतला नाही तर खेडेपाड्यातील जे लोक असतील, गोरगरीब जे लोक असतील, किंवा जे शहरामध्ये राहतात, जे झोपडपट्टीतले अति गरीब लोक असतील, त्यांच्यासाठी कुठेतरी अवघड होऊन बसेल. कारण की आपण या पुस्तकावर बघत आहोत की तराजू आहे, तराजूला एकीकडे पेन आहेत, डिग्री आहेत, शाई आहे, आणि दुसऱ्या साईडला प्रचंड पैसा आहे आणि त्यावर हा खेळ चालू आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही शिक्षण घेऊ शकता. हा सरळ आणि सोपा अर्थ या वजन काट्यातून, या तराजूमधून आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय, आज इथं उपस्थित समस्त जे लोक आहेत त्यांनी मला सांगावं की आपले मुलं किती सरकारी शाळेत शिकताय किंवा किती महापालिकेच्या शाळेत शिकताय. तर मला तरी वाटतं एकही नसेल इथं की ज्यांची मुलं सरकारी शाळेत शिकत असतील किंवा महापालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकत असतील. त्याला कारण असं आहे की एक असा प्रोपगंडा मार्केटमध्ये आलेला आहे की ह्या शाळांमध्ये शिक्षण दर्जेदार नसतं. मग दर्जेदार शिक्षण कुठं असतं, तर इंग्लिश मिडियम. परंतु इंग्लिश मिडियमची फी ही भरमसाठ असते. सर्वसामान्य माणूस ती फी भरतो. ती फी कोण भरत नाही, तर गोरगरीब माणूस. जो अति गोरगरीब माणूस आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहतो, झोपडपट्टीतलाही जो गोरगरीब माणूस आहे त्याचाच मुलगा महापालिकेच्या शाळेत शिकतोय, आणि जो गोरगरीब खेड्यातला आहे त्याचाच मुलगा झेडपीच्या शाळेत शिकतोय. बाकी कोणाचे शिकत नाही. बाकीच्यांचे मुलं चांगल्या चांगल्या शाळेमध्ये शिकताय. याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की अलीकडच्या काळामध्ये खूप शाळा ह्या बंद पडल्या आहेत, खूप शाळांना टाळं लावलं आहे या सरकारने, आणि या सरकारचा असा खेळ चालू आहे की गोरगरीब माणसाला कसं शिक्षणापासून वंचित ठेवता येईल. कारण जर शिक्षणापासून वंचित ठेवलं तरच या गोरगरीब वर्गाची आपल्याला पिळवणूक करता येईल. आणि जर आपली पिळवणूक आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला जागरूक व्हावं लागेल, या सरकारच्या धोरणावरती प्रश्न उपस्थित करावा लागेल आणि आपले हक्क या सरकारकडून छिनवून घ्यावा लागेल. एवढंच बोलतो आणि वेळ संपली. मॅडमने चिठ्ठी दिली, एवढंच बोलणार होतो मॅडम, काय हरकत नाही.
जेवणाची वेळ होत आहे, आणखी वक्त्यांना नाही बोलायचं असेल. नाही, मी थोडं लवकर येतो सर. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सोमा कुराडे. मला जेव्हा 12वीमध्ये 46% मिळाले होते, माझ्यावरती तुषार भाऊ, म्हणजे आम्ही टाउनशिपला राहायचो, तेव्हा त्यांनी मला वरून विचारलं होतं किती भेटले रे. मी त्याला म्हटलं होतं 46% मला भेटले. म्हणे RY केले जा, तुला सायन्सला ऍडमिशन भेटून जाईल. म्हणजे तेव्हा ऍडमिशन एवढं सोपं होतं, तेव्हा नीट वगैरे हे काही प्रकार नव्हते. आणि आता माझ्या मुलीने जेव्हा नीट एक्झाम दिली 2024मध्ये, 720 पैकी 720 मिळवणारे 20 मुलं होते, जे इतर कोणत्याही वर्षी असं झालं नाही की एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मुलांनी 720 मार्क मिळवले. तर त्यांनी काय झालं, ज्या कमी मार्क मिळवल्या मुलांचं आहे ना, म्हणजे त्यांचं मेडिकल फील्डमध्ये ऍडमिशन मिळण्याचं हे प्रमाण कमी झालं. म्हणजे जर 720 पैकी 720 मिळवणारी मुलं 20 नसते आणि 2-3च असते, जे दरवर्षी असतात, तर कदाचित माझ्या मुलीला MBBS ला सुद्धा ऍडमिशन मिळालं असतं. आणि याच्यामधला दुसरा भाग असा की ज्यांच्याकडे महामूर पैसे असतात, भ्रष्टाचाराचे म्हणा किंवा कसले, तर त्यांनी फक्त पास होणं गरजेचं आहे. ते मिनिमम पासिंग मार्क जे असतात त्या एक्झामचे, समजा 125-150 असे साधारण एवढे मार्क्स असतात ते, तर त्यांच्याकडे वर्षाकाठी 8-10 लाख रुपये असले आणि ते कॉलेजला डोनेशन द्यायला 20-25-30 लाख रुपये असले, तर त्यांना कोणतंही कॉलेज मिळतं शेवटी. आणि मग त्या स्टुडंट्समध्ये कोणत्या प्रकारचा त्यांच्या ज्ञानाचं काही बॅलन्सच राहत नाही ना. म्हणजे ज्याच्याकडे एकीकडे असा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत पण ज्ञान कमी आहे, आणि एकीकडे असा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे ज्ञान चांगलं आहे, तर शेवटी हा जो मुलगा डॉक्टर होणार आहे, त्याच्या बापानी 50 लाख 1 करोड रुपये खर्च केले त्याचे MBBS होण्यासाठी, तो काय क्वालिटी डॉक्टर बनणार आहे आणि डॉक्टर बनल्यानंतर त्याच्या पेशंटला तो कसा लुटणार आहे, तेच हे सगळं सायकल आहे. तर खरोखर सर जसं म्हणाले, हे जे नीट एक्झाम किंवा या प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि 12वीची परीक्षा इज इनफ, त्याच्यामध्ये एखादा विषय वाढवून तीच क्रायटेरिया ठेवला पाहिजे कोणत्याही फ्युचर ऍडमिशनसाठी. थँक्यू. संघटनेमध्ये श्यामला ताईंसोबत काम करते. माझं म्हणणं हे की गरीब आणि कष्टकरी विद्यार्थी जे आत्ता जे शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी शिक्षण खूप महाग झालेलं आहे. की जसे की प्रवेश फीसाठी खर्च लागतो, पुस्तकांसाठी खर्च लागतो, ॲडमिशन फीसाठी पैसे लागतात. इतर काही ज्या पण वस्तू आता शिक्षणात घेतो त्याच्यासाठी पैसेच लागतात. त्यामुळे माझ्यासारखे जे विद्यार्थी ते अर्धवटच त्यांचं शिक्षण सोडून देतात. पुढे त्यांना शिकायची इच्छा राहत नाही, काम करतात आणि तेच त्यांना पुढे त्यांचं भविष्य वाटतं. नीट, TAT जे भरपूर काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत, हे पेपर फुटी प्रकरण जे वर्षानुवर्ष प्रामाणिकपणाने अभ्यास करतायत, प्रामाणिकपणाने अभ्यास करतात, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. माझं म्हणणं एवढंच आहे की शिक्षणाचं व्यापारीकरण थांबावं, गरिबांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, शिष्यवृत्ती, शैक्षणिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांना योग्य त्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात. असं. सर्वप्रथम मी हे सांगतो की मी लॉचा विद्यार्थी, ते याच्यासाठी की मी दिल्लीत असताना स्टेटस ठेवला आणि मला एकाचा मेसेज येतो आणि तो सांगतो की तू तर लॉचा विद्यार्थी, तू नीटच्या आंदोलनाच्या ठिकाणी का म्हणून. तर त्या व्यक्तीला माझं उत्तर असं होतं की हा पेपर जरी नीटचा फुटलाय तरी हा विषय या देशात कुठलाच पेपर नीट होत नाही म्हणून हा विषय. तर त्यानंतर त्याने बरीच बळीसमारी केली, कारण की तो म्हणतात ना अंधभक्त, त्यांची बुद्धी गुडघ्यात असते, त्यातला एक तो पार्ट होता, म्हणून त्याच्याशी जास्त एंटरटेन न करता. पण यातच ही शिक्षण व्यवस्था एवढी खालवली आहे की आज सकाळी मी माझ्या घरचा एक पेशंट ऍडमिट आहे नाशिकमध्ये नामांकित दवाखान्यात. सकाळी मेडिसिन घ्यायला गेलो मी त्या हॉस्पिटलच्याच मेडिकलला, त्या ठिकाणी ती एक टॅबलेट 358 रुपयाची होती. त्यानंतर मी बाहेरच्या एका मेडिकलला ती विचारली, त्या मेडिकलला गेलो आणि ती टॅबलेट मला त्या मेडिकलला 118 रुपयाला भेटली. ती 358 आणि 118 मधली ती तफावत तर आपण बघितलीच. तर याच प्रकारे हा जो घोड आहे ना, ही जी पाकिट देऊन नीटचे पेपर पास होतात, ती पाकिट देऊन जी नीटचे पेपर पास होतात ना, ही पुढे जाऊन त्यांनी खर्च केलेला जो पैसा आहे तो या पद्धतीने ते त्यांच्या ह्या माध्यमातून काढत असतात.
ही म्हणजे जास्तीचा पैसा आकारून. एवढंच सांगतो. जिंदाबाद. उपस्थित असलेले श्रोते हो, मुख्य मुद्द्यांना आजच्या वक्त्यांनी स्पर्श केलेलाच आहे. माझं थोडक्यात फक्त एवढं सांगणं आहे की या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये उच्च शिक्षणासाठी 55,000 कोटींची व्यवस्था केलेली होती. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे का, नीट ह्या परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी, संपूर्ण भारतातले जे विद्यार्थी आहे, हे किती पैसे पे करतात खाजगी क्लासेसला? याची काही आयडिया आहे तुम्हाला? साधारण 22 लाख विद्यार्थी बसले होते. आपण असं समजू की फक्त 15 लाख लोकांनी क्लास लावला, 7 लाख लोकांनी क्लास लावलेला नव्हता. आणि छोट्यातल्या छोट्या शहरामध्ये नीटच्या क्लासचे 11वी-12वीची जी काही पूर्ण पॅकेज आहे हे कमीत कमी 3 लाख आहे. तुम्ही पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये गेले तर 5, 6, 7, 8 लाखापर्यंत ती फी जाते. आपण ॲव्हरेज 3च लाख पकडू. हे 3 लाख गुणिले 15 लाख विद्यार्थी, याचं गणित येतं 45,000 कोटी रुपये. तर दरवर्षी 45,000 कोटी रुपये फक्त नीटच्या क्लासवरती खर्च केले जातात. म्हणजे पूर्ण देशाच्या बजेट एवढेच पैसे जवळपास फक्त नीट परीक्षेच्या तयारीसाठी सर्व समाजातील वर्ग त्याच्यासाठी खर्च करत असतो. नीट परीक्षेची गरजच का? आणि नीटला अभ्यासक्रम CBSEचाच का? एक राष्ट्र एक परीक्षा म्हणून तुम्ही सगळ्यांनी नीट परीक्षेवरती फोकस केला आणि ह्या देशातल्या सर्व प्रादेशिक बोर्डांना तुम्ही बहिष्कृत करून टाकलं. आणि या संपूर्ण देशामध्ये CBSE बोर्डाच्या किती शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी कुठल्या वर्गातले? नाशिक सारख्या शहरामध्ये CBSE बोर्डाच्या सर्व शाळा प्रायव्हेट आहे. हार्डली तुम्ही केंद्रीय विद्यालय जे आर्मीच्या पर्सनलसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी जे शाळा आहे, फक्त तिथे एकच अशी शाळा आहे की जिथे तुम्हाला सरकारी मूल्यामध्ये शिक्षण मिळेल. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली फक्त खाजगी शाळातल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना केटर करण्यासाठी या परीक्षेचं नियोजन केलं. म्हणजे समाजाच्या 90% वर्गाला तुम्ही ऑलरेडी या परीक्षेपासून बहिष्कृत केलेलं आहे. मग त्या 90% वर्गातील पुन्हा लोक धडपड करून या परीक्षेत कसे बसे येण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवनात एक मोठा संघर्ष निर्माण करून त्या परीक्षेची ती तयारी करत असतात. दुसरा मुख्य मुद्दा की नीट सारख्या प्रवेश परीक्षांची गरजच का? याचा अर्थ तुम्ही या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या शिक्षण प्रणालीला नाकारता. जेव्हा एखादी प्रवेश परीक्षा आपल्याला पुन्हा एकदा द्यावी लागते, तोच अभ्यासक्रम शिकून पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते, म्हणजे आधीच्या घेतलेल्या बोर्डाच्या सर्व परीक्षांना तुम्ही नाकारता. या मुद्द्यावरती सर्वच प्रादेशिक भागातील लोकांनी प्रत्येकाने याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि पुन्हा एकदा या सेंट्रलाइज परीक्षेच्या जोखडातनं सर्वांनी स्वतःला मुक्त करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. ह्याचं सगळं वक्त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, म्हणजे 10वीची परीक्षा असली की आई वडिलांना घाम फुटतो. माझा मुलगा 10वीला आहे, कोणी बोलू नका, पाहुण्यांना सांगतात येऊ नका, घरात गडबड करू नका, TV पाहू नका, म्हणजे इतकं आपण स्वतःवर बंधनं लादून घेतो आणि ह्या अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जातो. कशासाठी? आता सावळे सरांनी, कुटे सरांनी सगळ्यांनी सांगितलंय की आनंदात आपल्याला आयुष्य जर जगायचं असेल तर या सगळ्या रॅट रेसमधनं आपण बॅकफूटवर जायला पाहिजे आणि आपण आपल्या कुवतीप्रमाणे शिक्षण घ्यायचं. म्हणजे मोदींनी सांगितलंच आहे की सर्वार्थाने तुम्ही स्वावलंबी व्हा. तर खऱ्या अर्थाने आपण खरंच तसा विचार करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबन कुठे आहे, कसं आहे, आपणच आपलं शोधलं पाहिजे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे. वक्त्यांनी खूप छान मांडणी केली, त्यांचे मी कृतज्ञपूर्वक आभार मानते. आपण सर्वजण एवढ्या पावसामध्ये आलात
आणि आमच्या सगळ्यांचं श्रोत्यांचं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमचेही कृतज्ञतापूर्वक मी आभार मानते. आणि राष्ट्रगीत म्हणायला मुकुंद दीक्षितांना बोलवते. आपण सगळ्यांनी राष्ट्रगीताला उभं राहा.